मोबाईल नाही, खिशात पैसे नाहीत, राहण्याची सोय नाही आणि समोर 3,300 किलोमीटरचा अनोळखी रस्ता. तरीही दरवर्षी लाखो लोक आनंदाने या रस्त्यावर का चालतात? अशी कोणती ताकद आहे जी माणसाला घराबाहेर खेचते? ही गोष्ट केवळ एका नदीची नाही, तर स्वतःला हरवून पुन्हा शोधण्याची आहे. आज आपण अनुभवणार आहोत जगातील सर्वात कठीण आणि रहस्यमय यात्रा, नर्मदा परिक्रमा. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की ही केवळ एक प्रदक्षिणा नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची एक वाट आहे. नर्मदेची ही ओळ हजारो वर्ष जुनी आहे. पौराणिक कथेनुसार एकदा महादेव अमरकटकच्या पर्वतावर ध्यानाला बसले होते आणि त्यांच्या शरीरातून जो घामाचा बिंदू जमिनीवर पडला त्यातून एका तेजस्वी कन्येचा जन्म झाला आणि ती म्हणजे नर्मदा. महादेवांनी तिला चिरंजीवी राहण्याचा वर दिला, म्हणून प्रलय काळातही ही नदी स्थिर राहते. या परिक्रमेची सुरुवात केली ती साक्षात मार्कंडेय ऋषींनी. असं म्हणतात की जेव्हा मार्कंडेय ऋषींना सृष्टीचं सत्य जाणून घ्यायचं होतं, तेव्हा महादेवांनी त्यांना नर्मदेची परिक्रमा करायला सांगितली आणि मार्कंडेय ऋषी हे पहिले परिक्रमावासी ठरले. त्यांनीच या वाटेवरचे नियम जगाला सांगितले. म्हणून नर्मदेला शिवपुत्री मानलं जातं आणि इथला प्रत्येक खडा साक्षात शंकराचं रूप म्हणजेच नर्मदेश्वर शिवलिंग मानला जातो. विचार करा की फक्त नर्मदेचीच परिक्रमा का होते, गंगा किंवा गोदावरीची का नाही? याचं मुख्य कारण म्हणजे नर्मदेची भौगोलिक रचना. भौगोलिकदृष्ट्या नर्मदा ही इतर नद्यांसारखी विखुरलेली नाही. ती विंध्य आणि सातपुड्यांच्या डोंगरांनी तिला एका निश्चित पट्ट्यात बांधून ठेवलं आहे. तिचे दोन्ही किनारे एकमेकांना समांतर धावतात. जणू निसर्गाने परिक्रमावासींसाठी हा एक सुरक्षित आणि अखंड मार्ग आखून दिला आहे. पण ही परिक्रमा केवळ श्रद्धा नाही, तर यामागे एक जबरदस्त विज्ञान सुद्धा आहे. नर्मदा ही विंध्य आणि सातपुड्यांच्या खचदरीतून वाहते. शास्त्रज्ञांच्या मते या विशिष्ट भौगोलिक पट्ट्यात पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र खूप प्रबळ असतं. जेव्हा तुम्ही अनवाणी पायांनी येथे चालता, तेव्हा जमिनीवरील ऊर्जा तुमच्या पेशींना रिचार्ज करते, ज्याला आपण अर्थिंग म्हणतो. तसेच इथल्या दगडांमध्ये असलेलं क्वार्ट्ज खनिज सकारात्मक ऊर्जा साठवून ठेवण्याचं काम करतं. थोडक्यात ही परिक्रमा म्हणजे शरीराची नैसर्गिक सर्व्हिसिंग आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, नर्मदा परिक्रमा 2 प्रकारे केली जाते. पहिली म्हणजे मोठी परिक्रमा. ही साधारण 3,300 किलोमीटरची असते आणि ती वर्षभरात कधीही करता येते. पण दुसरी आहे अत्यंत लोकप्रिय अशी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. गुजरातच्या टिळकवाडा भागात नर्मदा मैया काही अंतरासाठी उत्तरेकडे वळते, म्हणूनच तिला उत्तर वाहिनी म्हणतात. शास्त्रानुसार चैत्र महिन्यात केली जाणारी ही केवळ 18 ते 21 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण 3,300 किलोमीटरच्या परिक्रमेइतकं पुण्य देते, अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे या वर्षाची उत्तर वाहिनी परिक्रमा नुकतीच 17 एप्रिलला संपन्न झाली आहे. हजारो भाविकांनी नर्मदे हर या जयघोषात ही यात्रा पूर्ण केली. जर तुमची या वर्षाची संधी हुकली असेल, तर तुम्ही आता मोठी परिक्रमा करू शकता किंवा पुढच्या वर्षी उत्तर वाहिनी यात्रेसाठी आतापासून तयारी सुरू करू शकता. पण हा मार्ग जितका सुंदर आहे, तितकाच तो अंगावर येणारा सुद्धा आहे. 3,300 किलोमीटर चालताना पावला पावलावर तुमची परीक्षा घेतली जाते. पायांना येणारी मोठी फोड, अन्नाची अनिश्चितता, कळाळ्याची थंडी किंवा 45 अंशाचं ऊन, हे सगळं काही सोसावं लागतं. त्यात शूलपाणी झाडी हा एक सर्वात खतरनाक टप्पा आहे. सातपुड्याचं हे तेच घनदाट जंगल जिथे पूर्वी भिल्ल लोक परिक्रमावासींना लुटायचे. पण लोक त्या लुटीलाही प्रसाद मानायचे, कारण त्यांचा असा समज होता की जोपर्यंत तुमच्याकडचं सगळं लुटलं जात नाही, तोपर्यंत तुमचा अहंकार संपत नाही. शरीर थकतं खरं, पण इथे मनाला जी उभारी मिळते ना, तीच या यात्रेची खरी ताकद आहे. बऱ्याच जणांना वाटतं की यासाठी काही वयाचं बंधन आहे का? तर तसं मुळीच नाहीये. इथे 10 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेच चालताना दिसतात. आणि हो, ज्यांना शारीरिक कारणामुळे चालणं शक्य नाही, त्यांच्यासाठी आता वाहनाने परिक्रमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. रस्ते बदलले तरी भाव तोच आहे. स्कंद पुराणात एक कथा येते की गंगा नदी जेव्हा लोकांची पापं धुवून काळी पळते, तेव्हा ती स्वतः काळ्या गाईचं रूप घेऊन नर्मदेत स्नान करायला येते. विचार करा, जिथे गंगा स्वतःला शुद्ध करायला येते, ती नर्मदा किती महान असेल. नर्मदा परिक्रमा हे विज्ञानाचं, इतिहासाचं आणि मानवी जिद्दीचं एक जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, जे नर्मदा परिक्रमा करून आले आहेत किंवा ज्यांचा प्लॅन आहे, अशा लोकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा.
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.